पाठ 15वा आकृती बंध. तुम्हाला एक छानशी रांगोळी काढायची आहे. मग रांगोळी काढण्यासाठी पहिल्यांदा काय कराल? ठिपके काढायचे, बरोबर? चला काढूया ठिपके. छान. आता या ठिपक्यांमध्ये एक गणितच आहे. कसं? तर ठिपक्यांची मांडणी चौरसाकार झाली आहे. किती ठिपके आपण काढलेत? एका ओळीत 4 ठिपके आणि अशा 4 ओळी, बरोबर? म्हणजे मांडणी चौरसाकार होण्यासाठी प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीत तेवढेच ठिपके असायला पाहिजे. म्हणजेच 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9, 4 गुणिले 4 बरोबर 16. असं एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणाऱ्या संख्येएवढे जर आपण ठिपके घेतले तर त्यांची चौरसाकार मांडणी करता येईल. आणि म्हणून अशा संख्यांना चौरस संख्या म्हणतात. कोणत्या कोणत्या चौरस संख्या आहेत? तर 4, 9, 16, 25, 36, 100, बरोबर. आता दुसरी गंमत बघूया. 3 ठिपके काढले, काय झालं तयार? त्रिकोण. 6 ठिपके काढले, पुन्हा त्रिकोण. 10 ठिपके काढले, पुन्हा त्रिकोण. मग या त्रिकोणांमध्ये काय विशेष आहे? तर प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत. मग या संख्यांना काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. यांच्यातील गंमत लक्षात आली का तुमच्या? बघा आपण पहिल्यांदा त्या त्रिकोणी संख्या लिहूया. 3, 6, 10, 15, 21, बरोबर? आता 3 आणि 6 यांच्यात कितीचा फरक आहे? 3चा. 6 आणि 10 मध्ये 4चा. 10 आणि 15 मध्ये 5चा. म्हणजे दरवेळेला पुढची त्रिकोणी संख्या घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यातला फरक एक एक न वाढवावा लागतोय. येतंय का लक्षात? मग 21च्या पुढची काय असेल? अधिक 7 करून 28 आणि 28च्या पुढची अधिक 8 करून 36. आता उदाहरण. पुढील संख्यांमधून चौरस संख्या वेगळ्या करा. ह्या सगळ्या आहेत दिलेल्या संख्या. चौरस संख्या आहेत 9, 16, 64, 81. छान. आता अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरस संख्याही आहे. आत्ताच आपण त्रिकोणी संख्या बघितल्या, त्यात आपल्याला दिसल्या आहेत 3, 6, 10, 15, 21, 28, 36. आणि 36 म्हणजे 6 गुणिले 6 म्हणजे ती चौरस संख्याही आहे. म्हणून त्रिकोणी आहे आणि चौरस संख्याही आहे. याचं उत्तर 36. यानंतर आकृतीबंध. या ठिकाणी दिलेल्या नक्षीतला आकृतीबंध शोधा आणि त्या आकृतीबंधाचा वापर करून चौकट पूर्ण करा. अरे वा, झाली की चौकट पूर्ण. आता या नक्षीतला आकृतीबंध शोधा आणि चौकट पूर्ण करा. अगदी बरोबर.